जर गिरीश भाऊंचा नातू पुण्याहून जर इकडनं जात असेल, गुलाब भाऊंचा नातू जात असेल, तर ते सुद्धा सांगतील की माझे आजोबा पालकमंत्री होते, त्या काळात त्यांनी ही उद्घाटन केलं. गिरीश भाऊंचा नातू सांगेल की अरे तो जो आमदार होता ना, तो आमच्या बाबाचा एकदम खास माणूस होता आणि ते माझ्या बाबांमुळेच ही कामं मंजूर झाली. हे कामं जी आज तुम्ही पाहिली, ही कामं फक्त 10% आहेत. तुम्ही विश्वास ठेवा, येणाऱ्या काळात ही कामं म्हणजे अगदी ही तोंड लावायची चटणीची कामं आहेत. खरी मोठी कामं आत्ता चालू झाली आहेत. या 4 वर्षात जी कामं होतील, महाराष्ट्रात तुम्ही कुठेही गेलात तर चाळीसगावच्या कामांचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चितपणे तुम्हाला सांगतो. 4 लाख फुटाची कामं आम्ही हातात घेतली आहे आणि 2 वर्षाच्या आत जिल्हास्तरीय व्यवस्था या तालुक्यात आम्ही उभ्या करणार आहोत. हृदयाचा पथ विजयाचा सारथी तूच तुझा, जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा, क्षितिजाच्या तू शाईनी रे लिह इतिहास नवा, कर्माच्या या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा, उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू, वणव्याची आग तू, धगधगता ध्यास तू, लखलखता लावा हे तू. मी मंगेश दादांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणायला गेलं तर काम करणाऱ्या माणसाला काहीच मर नसती. काम करणाऱ्या माणसाला समाज लागत नाही, काम करणाऱ्या माणसाला पक्ष लागत नाही, काम करणाऱ्या माणसाला व्यक्ती लागत नाही, काम करणाऱ्या माणसाला लोक आपले आप डोक्यावर घेऊन नाचतात. आणि आज ही जी गर्दी आहे, ही विकासाला बघून आपल्याकडे गर्दी आली आहे. यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री असल्याशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. त्यामुळे प्यार का वादा 50-50, त्यांना सुद्धा शुभेच्छा. दादा आपला 4000 मतांनी निवडून आला, पण 5 वर्षात त्याने अशी मोठ बांधली, असं काम केलं की पुढच्या वेळी म्हणजे सगळ्यांनाच त्यांनी मागे टाकलं. जिल्ह्यामध्ये 86,000 मतांनी मंगेशदारांना निवडून आला. आणि तर एवढ्यावर थांबायचं नाही आहे, तुम्हाला आमचंही रेकॉर्ड मोडायचं 7 टर्मचं. पण मी खरंच म्हणतो त्याच्यासाठी सांगतो की मंगेश दादा म्हणजे मी मंगेश दादा काय बघतो, दादाने सांगितलं की काही काही ठिकाणी असं असतं की हा पुढे चालला ना वर त्याच्या तंगड्या, हा कसा काय पुढे चालला वर त्याचे पाय, असं नाही आहे. मी मंगेश दादामध्ये या पक्षाचा या जिल्ह्यामध्ये उद्याचा नेता बघतोय, उद्याचा नेता बघतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बलून बंधारा, ज्याचं कौतुक अनेक वर्षापासून चाललं होतं, आम्ही त्याच्या मागे लागलेलो होतो. पण मला सांगायला अतिशय आनंद होतो की जवळपास 900 कोटी रुपये खर्च करून 900 कोटी रुपये खर्च करून आता आपण हे बंधारे या ठिकाणी बांधणार आहोत. आणि तुमची भूक जी पाण्याची आहे, शेतकऱ्यांची आहे, ती कायमची आम्ही मिटवणार आहोत. तुम्ही पुढच्या कित्येक पिढ्या तुमच्या दादांचं नाव घेतील की हा आमदार आमचा होता आणि याने हे काम या ठिकाणी केलेलं आहे, याने करून दाखवलेलं आहे. अभिमानाचा सन्मानाचा युग प्रवास हवा. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व ही तू, वणव्याची आग तू, धगधगता ध्यास तू, लखलखता लावा ही तू.